नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. काल रात्री माझ्यासोबत एक खूप मोठी दुर्घटना घडली. काही नाही हो. रात्री 2:30-2 वाजता शूटिंग संपवून घरी परत आलो. भूक लागली होती म्हणून फ्रीज उघडला. आतमध्ये मस्त अंगूर रबडी होती. खायला सुरुवात करणार तेवढंच विचार आला, नको, पोट फुगेल. गुपचूप जाऊन झोपलो. आज सकाळी उठून बघतो तर ती रबडी माझ्या मुलांनी फस्त करून टाकली होती. त्या क्षणी माझ्या मनात जी भावना आली ना, अशी रडकुंडीला वगैरे आलेली, तिला इंग्रजीमध्ये रिग्रेट वगैरे म्हणतात. पण रिग्रेट या शब्दाचा तेवढा परिणाम नाही. त्याच भावनेला आपल्या शुद्ध मराठीमध्ये चुटपुट म्हणतात आणि ती जाम लागते. म्हणजे डोळ्यांसमोर एखादी सुवर्ण संधी चट करून निसटून जाते, तेव्हा मनात जी भावना येते ना, ती चुटपुट. जुन्या काळामध्ये लोक या शब्दाचा वापर खूप गंभीर पद्धतीने करायचे. म्हणजे लेक सासरी गेली की आईच्या मनाला चुटपुट लागते वगैरे वगैरे. पण आजच्या काळामध्ये या शब्दाची व्याख्या आणि आपले प्रॉब्लेम्स दोन्ही बदलले. आजच्या 2026च्या जनरेशनला ही चुटपुट कशी लागते याची काही जिवंत उदाहरणं आहेत. बघा, तुम्ही ऑनलाईन सेलमध्ये एखादा शर्ट शॉर्टलिस्ट करून ठेवता आणि मग विचार करता, थोडे पैसे मिळाले की घेऊ, पगार मिळाल्यावर घेऊ, आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बघता तर तो शर्ट आउट ऑफ स्टॉक झालेला असतो. मग आपण दिवसातून 10-15 वेळा तोच सोल्ड आउटचा टॅग बघत राहतो आणि मग तेव्हा मनाला जी चटका लावणारी भावना असते ना, ती चुटपुट. किंवा रील स्क्रोल करताना आपल्याला एखादा मस्त ट्रेंडिंग ऑडिओ दिसतो, पण तेव्हा आपण आळस करतो. विचार करतो 2 दिवसांनी करू. 2 दिवसांनी त्याच ऑडिओला मिलियन व्ह्यूज मिळालेले आपल्याला दिसतात आणि मग मनात विचार येतो, शेट यार, मीच आधी रील बनवायला पाहिजे होतं या ऑडिओवर. ही जी भावना लोकांच्या मनात येते ना, ती चुटपुट. तर मंडळी, मला सांगा, आजपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये अशी कोणती गोष्ट घडली आहे ज्यामुळे तुमच्या मनात चुटपुट लागून राहिली? आपला कमेंट बॉक्स उघडा आहे. तिथे आपण आपलं दुःख व्यक्त करू शकता. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात आळस करू नका. नाहीतर नंतर प्रसाद सरांचा चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला, ही चुटपुट मनात लागून राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मराठीवर प्रेम करा. जय महाराष्ट्र.